या संघाला बॅटिंगसाठी आमंत्रित केलेलं आहे. हलदणकरवाडी सलामीची जोडी मैदानामध्ये. या सामन्यासाठी पंच मनोज वारेक आणि अक्षय नागले दोन्ही दक्ष पंच. स्ट्राईकला आहे तो प्रसाद आणि नॉन स्ट्राईकला आहे तो सौरभ आणि संघाचा पहिला षटक घेऊन येतोय तो सुमित बावकर. डीसीसी राजवाडीच्या संगणकाने जरा ट्रॅव्हलिंगची संपर्क साधायचा आहे. डीसीसी राजवाडी सुमित पहिला चेंडू टाकण्यासाठी तयार. पंताने सामना चालू करायचा आहे. सुंदर असा लेफ्ट साइडला मारलेला पहिल्या चेंडूवर एक धाव निघाले. संघाचा खाता उघडला जात आहे आणि वैसे खातं उघडतोय. एक धाव घेतलेले. आता स्ट्राईकला आलाय तो प्रसाद लेफ्ट हँड बॅट्समन. सुमित पुढचा चेंडू टाकण्यासाठी सुमित बावकर. प्रसाद सुंदर असा चेंडू टाकलेला. तेवढे सुंदर फिल्डिंग परंतु एक धाव काय रोखू शकलेला नाही. सुंदर अशी बिटवीन द रनिंग म्हणावं लागेल प्रसाद आणि सौरभ यांची. 2 धावा. सुंदर गोलंदाजी करतोय तो सुमित बावकर. सुमित सुंदर असा उंच मारलेला खेळ होऊ शकतो आणि खेळ सुटलेला आहे अक्षय यांच्या हातातून.
जमीन दोस्त झालेला आहे आणि एक धाव घेतलेली आहे. धावसंख्या देखणे बॉर धावसंख्या होते 3. आता स्ट्राईकला आलाय तो सौरभ. सुमित बावकर सुंदर अशी गोलंदाजी करतायत आपल्या संघासाठी. सुंदर असा उंच मारलेला आणि हा षटकार. बिनबाद 11. सुंदर बॅटिंग करतोय तो सौरभ. सुंदर असा पुन्हा एकदा उंच मारलेला आणि हा षटकार. पंचांचा निर्णय अंतिम राहील याची दोन्ही संघाच्या संघनायकांनी नोंद घ्यायची आहे. निर्धाव चेंडू जातोय. पुढचा चेंडू अजित यांचा सुंदर असा लेफ्ट साईडला मारलेला जोराचा फटका. बघूया किती धाव निघता येते आणि एकच धाव समाधान मानावं लागतंय तसा त्याला. धाव संख्या होती 18. सुंदर असं थोडस कानमंत्र देताना सुमित बावकर अजित यांना. थोडस क्षेत्रक्षणमध्ये बदल करताना सुमित बावकर. पुढचा चेंडू सौरभ.
2 षटकारांशी खेळतोय तो सौरभ. अजित सुंदर असा पुन्हा एकदा त्याच पद्धतीने केलेला आहे आणि सुंदर असा अप्रतिम खेळ घेतलेला आहे खरोखरच. सुंदर चेंडू टाकलेला अजित यांनी. कौस्तुभ यांना काही समजलं नाही आणि निर्धाव चेंडू जातोय. पुन्हा एकदा उंच मारला लेफ्ट साईडला बघूया आता आणि हा सुंदर अशी बिटवीन द रनिंग म्हणावे. एक धाव घेतलेले. धाव संख्येत 1 धाव संख्येत 2 षटकाच्या समाप्तीनंतर भगवती हलदणकरवाडी या संघाची धाव संख्या होते 1-23. आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येतोय तो दिपेश आणि त्यांना तोंड देतोय तो प्रसाद. सुंदर असा लेफ्ट साईडला मारलेला चेंडू आणि हा एकच धाव. मी स्कोर लिहितोय पण इथे डिक्लेरेशन बॉक्स मध्ये गेल्यामुळे एकच धाव. हा ठीक आहे ठीक आहे हा ठीक आहे हा कौस्तुभ डिक्लेअर एक ना डिक्लेअर एक ना 24 धाव संख्या होते 24. तिसरं षटक चालू आहे. आणि व्हाईट चेंडू 25
त्यांचं मनोज घोषित करतायत. अतिरिक्त सुरुवात 1 निर्भर. धावसंख्या तो 25. 1-25. सुंदर असा मारलेला फटका लेग साईडला. एकाच धाव समाधान मानावं लागेल. धावसंख्येत 1 निर्भर. धावसंख्या ते 26. 1-26. दीपेश सुंदर असा आपला मारला. तेवढे सुंदर पद्धतीने कॅचसाठी गेले आणि षटकार. सुंदर असा षटकार मारलेला कौस्तुभ याने आणि धावसंख्या 6 भरवते. धावसंख्या होते 32 आणि व्हाईट चेंडू. प्रसादने षटकार मारलेला होता. धावसंख्या होते 33 आणि पुन्हा एकदा स्वर मारा केलेला आहे दीपेश याने. धावसंख्येत 1 निर्भर. धावसंख्या होते 34. 1-34. दीपेश तू प्रसाद सुंदर टाकलेला चेंडू तेवढ्या सुंदर पद्धतीने खेळलेला आहे आणि गचाळचे एक्सट्रॅक्शन होत आहे लोणी या संघाकडून. आणि पुन्हा एकदा थ्रो खराब आल्यामुळे 1 धाव घेतलेले आहेत. 3 धावा मिळालेले आहेत. धावसंख्येत 3 निर्भर. धावसंख्या होते 37. 1-37. सुंदर आणि व्हाईट चेंडू स्वर मारा केलेला आहे दीपेशाने. धावसंख्येत 1 निर्भर. धावसंख्या होते 38. 39. तिसरं षटक चालू आहे. काही चेंडू शिल्लक. सुंदर असा मारा लेग साईडला आणि उंच पद्धतीने आणि त्याच पद्धतीने सुंदर असा झेल पकडला आहे तो. दुसरा धक्का मिळतो. तासाची जागा घेण्यासाठी गेलेला आहे तो पार्थ. सुंदर शेम मारलेला चेंडू
प्रसादने मारला होता तिथं पार्थने मारला होता परत कॅच होते पण ड्रॉप झालेले आहे. जीवदान मिळत आहे पार्थ्याला. 3 षटकाच्या समाप्तीनंतर भगवती हलदणकर या संघाची धावसंख्या होते 40. 2/40. संघाचं चौथं आणि वयाचे पहिलं षटक घेऊन येत आहे तो अक्षय फणशे. आणि अक्षयच्या गोलंदाजीला तोंड देणारे तो पार्थ. चालू असलेला सामना लोणवी वर्चेस भगवती हलदणकरवाडी. अक्षय सुंदर असा उंच मारलेला लेफ्ट साईडला आणि हा षटकार. दुश्मन भी आजमला वाकून सुंदर बॅटिंग म्हणावं लागेल कस्तुराने आणि पुन्हा ऑफ साईडला लागलेला उंचाचा बघूया खेळ होतो का आणि खेळ सुटलेला आहे. खरोखर प्रयत्न केला होता परंतु खेळ सुटलेला आहे आणि 2 धावा घेतलेल्या आहेत. धावसंख्या 2 धावसंख्येचा 56 हायेस्ट स्कोर. सुंदर चेंडू आणि व्हाईट चेंडू घोषित करतायत पंच मनोज वारीक. 58. शेवटचं षटक चालू आहे. काही चेंडू शिल्लक. अक्षय आणि हा व्हाईट चेंडू बाद होतोय फलंदाज. तिसरा धक्का मिळतोय भगवती हलदणकर या संघाला 59 धावेवर. आणि पार्थची जागा घेण्यासाठी जायचंय तो अब्बी. शेवटचं षटक चालू आहे. काही चेंडू शिल्लक.
59 धावा झालेल्या आहेत. सुंदर आणि आपला उंच मारलेला बघूया आता. आणि हा षटकार अब्बी यांच्या बॅटमधून निघाला पहिला षटकार. संघाला करायचं आहे. सुंदर असे बॅटिंग केली होती ते भगवती हळदणकर या संघाने. 24 चेंडूमध्ये 71 धावा. यानंतरचा होणारा सामना MCC व्यत्ते वर्सेस कांगापूर. दोन्ही संघाच्या संघनायकाने टॉस साठी यायचं आहे. टॉस का बॉस. पहिला पुकार आहे तुम्हाला. लोणी या संघाकडून सलामीची जोडी मैदानामध्ये सुमित बावकर आणि अजित बावकर. सुमित बावकर, अजित बावकर. चोवीस चेंडू आणि 72 धावा लोणवी संघाला करायचे आहेत जिंकण्यासाठी. स्ट्राईकला आहे तो सुमित बावकर आणि नॉन स्ट्राईकला आहे तो अजित बावकर. आणि भगवती हळदणकर या संघाकडून पहिले षटक घेऊन येतोय तो प्रसाद पार्थ. या सामन्याचे पंच म्हणून मनोज वारिक आणि अक्षय नागले दोन्ही दक्ष पंच. पंचाने सामना लगेच चालू करायचा आहे कारण आम्हाला पुढे सामने भरपूर अजून खेळवायचे आहेत याची नोंद घ्यायची आहे.
MCC व्यक्ते आणि वर्चेस गंगापूर यानंतरचा सामना दोन्ही संघाच्या संघनायकाने सुंदर असा यश मारलेला आणि एकच धाव समाधानाला दुसरी धाव घेतलेली आहे. 2 धावा घेतलेल्या आहेत. सुमित भावकर यांनी संघाचा खाता उघडला जात आहे आणि वैयक्तिक खाता उघडतोय या 2 धाव संख्येने. सुंदर रिवर्स मारायचा होता पुन्हा एकदा सुमित भावकर यांना, परंतु बॅटच्या टप्प्यात काही चेंडू आलेला नाही आणि निर्धाव जातोय. सुंदर अशी गोलंदाजी करतोय तो पार्थ. सुमित भावकर आणि सुंदर चेंडू टाकलेला पार्थ यांनी. जोरात मारायचा होता सुमित भावकर यांना, पण उचलता घेणार चेंडू आल्यामुळे चेंडू काही बॅटच्या टप्प्यात आलेला नाही आणि चेंडू जातोय निर्धाव. सुंदर अशी गोलंदाजी म्हणावं लागेल पार्थ्याची. फुल टॉस दिलेला चेंडू लो फुट आणि स्वर मारा केलेला आहे. वाईट चेंडू घोषित करतायत मनोज वारेक पंच. धावसंख्या देखणीवर धावसंख्या होते 3. पहिलं षटक चालू आहे. काही चेंडू शिल्लक. स्ट्राईकला आहेत ते सुमित भावकर. सुंदर असं आणि हा चौकार. मारून चौकार. सुंदर पुन्हा एकदा सुरेश मारायचा होता सुमित भावकर यांना आणि व्हाईट चेंडू घोषित करतायत मनोज वारेक. चेंडू काय बॅटच्या टप्प्यात आलेला नाही आणि धावसंख्या होते 8. सुंदर असा रिवर्स मारलेला आणि जीवदान मिळतंय सुमित भावकर यांना. चांगला खेळ सोडलेला आहे, जमीन दोस्त केलेला आहे. खरोखरच चांगला खेळ होता. जीवदान मिळत आहे सुमित भावकर यांना. बघूया किती फायदा करतायत ते जीवदानाचा. 72 धावा करायच्या आहेत. आता स्ट्राईकला आले ते अजित भावकर. सुंदर असा स्ट्रेट मारलेला माडाच्या बनामध्ये षटकार. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते 15 ना. 15. हा व्हाईट गेला तरी व्हाईट गेला. आणि वैयक्तिक पहिला षटक घेऊन येतोय तो कौस्तुभ आणि त्यांना तोंड देणार येतो सुमित भावकर. सुंदर असा षटकार मारला होता तो अजित भावकर यांनी.
4 आणि 2 6 7 8 9 6 15 15 बरोबर आहे 15 ना? बरोबर आहे. हा चेंडू टाकण्यासाठी तयार. सुंदर एकच धाव. रिव्हर्स मारायचा होता. सुंदर असा चेंडू टाकलेला कौस्तुभ याने. आता स्ट्राईकला आले ते अजित भावकर. एक षटकारांशी खेळतायत कौस्तुभ. सुंदर असा उंच मारलेला लेग साईडला. बघूया खेळ होतो का. आणि सुंदर असा खेळ पकडलेला आहे. पहिला धक्का मिळतोय या संघाला. ची जागा घेण्यासाठी जात आहेत तो अजित दावडे. सुंदर अशी गोलंदाजी करतोय तो कौस्तुभ. एकाचे 1500 एकाचे अडीच झाले. यानंतर होणारा सामना MCC व्यक्ते वर्चेस कांगापूर. ह्याच्यामध्ये टॉर्च आहे ना व्यक्ती जिंकते बॅटिंग घेते. सुंदर असा उंच दिलेला बघूया खेळ होतो का. आणि बाद होतोय फलंदाज. अजितची जागा घेण्यासाठी जात आहे तो दीपेश. हा हॅलो श्रेयस. श्रेयस लवकर जा. श्रेयस दीपेश. सुंदर चेंडू टाकलेला दीपेशाने. कौस्तुभयाने दीपेशांना काही समजलं नाही आणि निर्धाव चेंडू जातोय. सुंदर गचाळ क्षेत्ररक्षण होत आहे थोडस. एकच धाव आणि व्हाईट. एकूण 2 धाव मिळत आहेत. आता स्ट्राईकला आले ते सुमित बावकर. गोलंदाज आहे कौस्तुभ. सुंदर असा स्ट्रेट मारलेला. तेवढे सुंदर फिल्डिंग. एकच धाव समाधान मानावं लागेल सुमित याला. धावसंख्येत 1 निभर. धावसंख्या होते 19. दुसरे षटक चालू आहे. काही चेंडू शिल्लक. सुंदर दीपेश यांना काही निर्धाव चेंडू. 2 षटकाच्या समाप्तीनंतर लोणी या संघाची धावसंख्या होते 2 बाद 19.
2 बाद 19. यानंतर होणारा सामना MCC व्यक्ते वर्सेस गंगापूर. संघाचा तिसरा आणि वैयक्तिक पहिल्या षटक घेऊन येतोय तो प्रसाद आणि त्यांना तोंड देतोय तो सुमित बावकर. प्रसाद तो सुमित. सुंदर चेंडू टाकलेला सुंदर पद्धतीने खेळलेला पण धाव काय घेतलेले नाही. तसाच सुंदर चेंडू रिव्हर्सशिप मारायचा होता पण बॅटच्या टप्प्यात काही चेंडू आलेला नाही आणि निर्धाव चेंडू जातोय. प्रसाद पुढचा चेंडू टाकण्यासाठी तयार. सुंदर चेंडू रिव्हर्स मारायचा होता बॅटच्या टप्प्यात काही चेंडू येत नाही. सुंदर असा उंच मारलेला बघूया आता खेळ होतो का आणि खेळ जीवदान मिळत आहे सुमित बावकर यांना. पुन्हा एकदा एक धाव 20. आता स्ट्राईकला आलेला तो दीपेश. गोलंदाज प्रसाद. सुंदर चेंडू टाकलेला प्रसाद याने. पाच चेंडू मध्ये एकच धाव दिलेले आहे प्रसाद यांनी. खरोखर सुंदर असे सेटअप टाकतोय आणि ह्याला पण रिव्हर्सशिप मारायचा होता बॅटच्या टप्प्यात काही येत नाही. 3 षटकाच्या समाप्तीनंतर लढूया संघाची संख्या होते 20. 6 चेंडू आणि 52 धावा. 6 चेंडू आणि 52 धावा. यानंतरचा होणारा सामना MCC व्यक्ते वर्सेस गंगापूर. संघाचं 4थं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येतोय तो मिलिंद अभिजित. सुंदर चेंडू टाकलेला जोरात मारायचा होता सुमित बावकर यांना परंतु बॅटच्या टप्प्यात काही निस्ता आलेला नाही. सुंदर धरून पाठोपाठ निर्धाव चेंडू टाकलेले आहेत. 4 चेंडू आणि 52 धावा. जवळ भगवती हळदणकरवाडे या संघाकडे सामना झुकलेला आहे. एक धाव. डिक्लेरेशन बॉक्स मध्ये गेल्यामुळे एकच धाव. धावसंख्या देखील 12.
सुंदर असा उंच मारलेला फटका आणि षटकार. दीपेशच्या बॅटमधून निघालेला पहिला षटकार. यानंतरचा होणारा सामना MCC वेते वर्सेस गांगापूर. पाठोपाठ पुन्हा एकदा तिथे मारलेला. चालवेल नाही पुढची हे काढूया का यानंतरचा होणारा सामना मावळे 11 गांगापूर वर्सेस MCC वेते. हा सामना हलदणकरवाडी या संघाने जिंकलेला आहे. भगवती हलदणकरवाडी पुढच्या एक मॅच जाऊ दे एक मॅच जाऊ दे हे चुकतं नाही. प्रसादने बॉलिंग पण केली चेक कर ना, आणि म्हणजे बॅटिंग पण गवत केली. हो का? आपण लागू पटापट आता काल सकाळी. या सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅच प्रसाद